नाही नाही, निवडणुका घेणारच नाहीत ते. मराठ्यांचा ज्वलंत आरक्षणाचा मुद्दा आहे, तोवर ते निवडणुका घेणार. हो, निवडणुका ते घेणारच नाहीत. जोपर्यंत हे मराठ्यांचा ज्वलंत मुद्दा आहे आरक्षणात, तोपर्यंत ते निवडणुका घेणार नाहीत. आणि नाही नाही, आम्ही बरोबर तुम्हाला त्या टायमात सांगू काय आता सांगत नाही. दहा तारखेला उपोषणाला बसवलंय मला मी परवा दिवशी लगेच 2-4 दिवसांनी. नाही पूर्ण होतील, परंतु अधिवेशन 15 तारखेला आहे आणि हरकृतीची तारीख 16 आहे. मग तुम्ही विशेष अधिवेशन केव्हा घेणार? 15 वर्षांनी. त्यामुळे 10लाच आमरण उपोषण सुरू करायचं, कारण त्या कायद्याची आम्हाला अंमलबजावणी सुद्धा पाहिजे, कायद्यात रूपांतर होऊ. जाऊन दे त्याचं, जाऊन तिकडं, ते सगळ्या दुनियाला माहिती. बरोबर आहे त्यांचं. ओबीसी आरक्षणाला धक्का लागत दिल्लीत जाणार, कारण ओबीसी आम्ही येत ना. आम्हाला विचारून द्या त्यांना. म्हणतो मराठीत देत होते ते म्हणतात नाही त्याच्यातच द्या. आम्ही सुरुवातीला 2-3 प्रश्न ते पत्रकार बांधव चांगले विचारतात मला. या काय की त्याचं नाव काढित मग मग ते बिघडूनच जातं खातं. मला दमाने विचारल्यावर येते हिंदी चांगली, पण गडबडीत गेलं मग जरा पांगत आहे खेळ. ते बी शिकतोय मी आता. आरक्षण मिळालं हेच खरंच आहे, कारण आरक्षण काय तिथं कुठं एखाद्या गोणीत किंवा घमेल्यात ठेवलेलं नाहीये. म्हणून आम्ही म्हणलो होतो की जाणाऱ्यांना आरक्षणच घेऊन येणार. हे कायद्याचं राज्य आहे. इथं तुम्हाला काही गोष्टी मिळवायच्या असल्या तर अगोदर कायदा पारित करावा लागणार आहे, तरच ते घेता येणार आहे. आम्हाला जे पाहिजे होतं ते अध्यादेश निघालाय. आता अंमलबजावणीसाठी आंदोलन आहे. खाली कोणी राहतच नाही ना, खाली कोणी राहतच नाही ना. आणि त्यांना दोष नाही देणार मी, त्यांना सुचलं नाही किंवा ध्यानात नाही आलं हे मी कोणावर तर आरोप करून किंवा स्वतःचं महत्व वाढवणार नाही. त्यांच्या विचारांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांनी प्रयत्न त्यावेळेस केलेले आहेत आणि पाठीमागं आत्तापर्यंत केलेत. आम्हाला जे जे योग्य वाटलं, एक तर आम्ही सामान्य खेड्यातल्या पोरं आहेत, अडाणी पोरं म्हणूयात, आम्हाला जे जे शब्द योग्य वाटले त्या पद्धतीने वाटचाल केली. आणि त्या शब्दाला जर आक्षेपच आहे मराठ्यांचा म्हणतो मी, तर हे शब्द 3 महिन्यापासून सुरू आहे. तोपर्यंत तुम्हाला ऑब्जेक्शन कोणी घेतलं का किंवा तुम्ही सोशल मीडियावर काही मिळालं नाही टाकलं का? तुम्ही आता ते शब्द घेतल्यावर काही जण काय जण म्हणजे 50 जण आहेत, 1 करोड लोक एकीकडे आहेत. हे 5-50 जणांचे काही लिहित त्याच्यावर उगाच उगं. मग तुम्ही इकडे 2-2.5 महिने मोकळा वेळ होता ना, हे शब्द नको किंवा हा काय तर